हाय मित्रांनो, तर बघा, ठाणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये असा प्रश्न विचारला की तो तुमचा वेळ खाऊ घालू क्वेश्चन होता एकदम. म्हणजे तिथं जर तुम्ही गेले असते तर तुम्ही समीकरणच सोडवत बसले असते. तर आपण काय करू, एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो मी तुम्हाला. शॉर्ट ट्रिक अशी आहे की इथे जर बघितलं त्यांनी, इथे बघा, इथं मायनसचा अर्थ काय होतो, मल्टिप्लिकेशन होतो. ओके, तर मल्टिप्लिकेशन होतं. जर पहिल्या जर एक्झाम्पलमध्ये आपण मायनस ठेवलं तर 15 किती होतात, 75 होतात. 75मध्ये तुम्ही काही वजा प्लस करा, काही करा, तर उत्तर तुमचं 6 येईल का. नंतर वजा बाकी असली, मायनस असली, कारण आकडेवारीच आपली इथं, आणि प्लसचा डिवाईड होतो म्हणजे 20 केले तर 2 तिथंच येतात. तर याचं उत्तर आपलं +2 77 येतं आहे. तर हे आपलं ऑप्शन राहू शकतं का, तर नाही, कारण त्यांनी 6 दिलं आहे. आणि जर आता तुम्ही बघा, इथं काय दिलं आहे, तर प्लसचा अर्थ डिवाईड दिलेला आहे. जर इथं तुम्ही इथं जर प्लसच्या ऐवजी डिवाईड ठेवलं, 2/3, हे उत्तर तुमचं कधी पण पॉईंटमध्ये येईल ना. काही येऊ द्या तिथं, 0.3 3 15 3 0.6 समथिंग असं काहीतरी येईल. तर इथं पॉईंटमध्ये आहे का आपलं =, तर नाही. तर म्हणजे आपलं हे पण कटलं, हे पण ऑप्शन कटलं. ओके, आणि खाली जर गेल तुम्ही, खाली काय होतं, इथे पण तसंच होईल. इथे काय होईल, प्लसचा अर्थ डिवाईड जर ठेवला आपण 10/3, 10/3 केलं तर 0.33 समथिंग येतं. तर म्हणजे हे पण आपलं ऑप्शन नाही. तर आपलं ऑप्शन काय, 2. म्हणजे याचं उत्तर किती राहील, ऑप्शन क्रमांक सी. ओके, तर असा सेकंदामध्ये सॉल्व होणारा प्रश्न होता. तर अशाच नवनवीन ट्रिकसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके.